आणि ही बातमी शरद पवार गटाच्या दिल्लीमधल्या बैठकीची इनसाइड स्टोरी जी आहे त्या संदर्भातली आहे। महाराष्ट्रामध्ये शरद पवार गटात खांदेपालट होण्याची शक्यता आहे, कारण प्रमुख पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी करून त्या जागेवरती नवीन चेहऱ्यांना संधी मिळू शकते। पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रमुख सिराज मेहंदी यांनी देखील पदाचा राजीनामा दिलाय आणि त्यावेळी पराभव झालेल्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा द्यायला हवा अशी भूमिका मांडली आहे। त्यावरून आता पक्षात जर आपण बघितलं तर बदल सुद्धा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। बैठकीची इनसाइड स्टोरी आपण पाहतोय। शरद पवार गटामध्ये खांदेपालट होणार का हे बघणं महत्त्वाचं आहे। मात्र नेमकं काय घडतंय या संदर्भात सविस्तर अपडेट देतात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगतापे। प्रमोद, एकंदरीत जर आपण बघितलं तर ही बैठक अतिशय महत्त्वाची मानली जाते, मात्र या बैठकीची इनसाइड स्टोरी नेमकी काय आहे या संदर्भात सविस्तर माहिती द्या। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सेजल, विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ज्या पद्धतीने पराभवाचा सामना करावा लागला, त्यानंतर काल राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक जी आहे ती दिल्लीमध्ये पार पाडल्याचं बघायला मिळालं आणि त्या बैठकीमध्ये अनेक मुद्द्यांवरती मंथन झालं होतं। पण त्यात प्रामुख्याने जर सांगायचं झालं तर पराभवाच्या अनुषंगाने देखील या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं बघायला मिळालेलं। सिराज मेहंदी जे राज्याच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रमुख आहेत, त्यांनी बैठकीमध्ये हा मुद्दा मांडला की ज्या ज्या राज्यामध्ये पक्षाचा पराभव झालेला आहे त्या राज्यामध्ये पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा होता। मात्र मागच्या 3 महिन्यापूर्वी पराभव होऊन देखील अद्यापपर्यंत महाराष्ट्रामध्ये काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले नाहीयेत। हा मुद्दा जो आहे तो त्यांनी बैठकीमध्ये मांडल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं। दुसरा यातला एक त्यांचा मुद्दा हा होता की पराभवाची जबाबदारी फक्त महाराष्ट्रात नाही तर इतर राज्यांमध्ये देखील ज्या पद्धतीने पराभव झालेले आहेत त्या ठिकाणी देखील पदाधिकाऱ्यांनी राजीनामे द्यायला पाहिजे होते, पण महाराष्ट्रामध्ये दिलं नसल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं बघायला मिळते। महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने जर सांगायचं झालं तर प्रदेशाध्यक्ष असतील, महिला प्रदेशाध्यक्ष असतील, या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले नाहीत। त्यामुळे सिराज मेहंदी यांच्या विधानाचा अर्थ प्रदेशाध्यक्ष बदलणार का अशा पद्धतीने देखील घेतला जातोय। दुसरा महत्त्वाचा मुद्दा यातला आहे सेजल की सिराज मेहंदी यांनी बैठकीनंतर किंवा भाषणानंतर आपल्या पदाचा पराभवाचा राजीनामा स्वीकारून शरद पवार यांच्याकडे राजीनामा दिल्याचं बघायला मिळालं। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये खांदेपालट होणार का, ती खांदेपालट झाली तर कुठल्या कुठल्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे होणार याची चर्चा आणि उत्सुकता लागल्याचं बघायला मिळालेलं आहे। सिराज मेहंदींच्या विधानाचा अर्थ नेमका कसा घेतला जातो पक्षामध्ये हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण जर सिराज मेहंदींच्या विधानाचा अर्थ घेतला गेला तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे राजीनामे होणार का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। तसं झालं तर खांदेपालटामध्ये नव्या नेमकं कोणाकोणाला संधी मिळते हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण सिराज मेहंदी यांचं पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीतील हे विधान खूप महत्त्वाचं आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येईल। निश्चितच कुणाला संधी मिळते बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी प्रमोद। आपण पाहतोय शरद पवार गटात खांदेपालट होण्याची शक्यता आहे, प्रमुख पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी होण्याची देखील शक्यता सध्या वर्तवली जाते। एकंदरीत आपण जर बघितलं तर ही बैठक अतिशय महत्त्वाची आहे आणि त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं संपूर्ण राज्याचं देशाचं लक्ष आहे।